हाउ डज अँग्युलर MVC कोर मध्ये बूटस्ट्रॅपिंग काय आहे, राईट? बूटस्ट्रॅपिंग म्हणजे as we said previously, बूटस्ट्रॅपिंग म्हणजे हाऊ समथिंग स्टार्ट्स, काही पण गोष्ट असेल कसं चालू होतं. फॉर एक्झाम्पल अँग्युलर आहे, अँग्युलर मध्ये पण बूटस्ट्रॅपिंग आहे. MVC कोर आहे त्याच्यामध्ये पण बूटस्ट्रॅपिंग आहे, म्हणजे पहिला काय चालू होतं, नंतर काय चालू होतं, नंतर काय चालू होतं, नंतर. सो इट्स लाईक हाऊ इज द सायकल ऑफ द फर्स्ट रन. फॉर एक्झाम्पल जर लेट्स लुक एट .NET, ओके, वी कॅन से दॅट, फॉर एक्झाम्पल लेट्स से HTML. जर तुम्ही HTML बोलतात, पहिला ब्राउझर ओपन होतो, ब्राउझर गोज अँड पासेस द HTML, देन द HTML, ह्याला बोलतात बूटस्ट्रॅपिंग, राईट? तर MVC कोर मध्ये बूटस्ट्रॅपिंग असं आहे, द फर्स्ट थिंग विच रन्स इज program.cs. जे आपण काल मी तिकडे अडकून बसलो, राईट, बट इट इज गुड. program.cs. आणि program.cs चं मेन काम आहे केस्ट्रेलला चालू करणं, केस्ट्रेल सर्व्हरला चालू करणं हे त्याचं मेन काम आहे. आणि program.cs then invokes something called as startup.cs. If you see, let me put like this. Okay. So let me. Okay. That looks good. All right. Let me just crop this so that I can draw and I can show you, right? Now look at this. So हे सर्व फाइल्स आहेत प्रोजेक्टचे, MVC कोरचे जेवढे प्रोजेक्ट मधले फाइल्स आहेत. सो वन इज startup.cs. सो फर्स्ट runs is one लिहितोय startup.cs, राईट? आणि याच्यामध्ये ह्याचं एकच काम आहे, केस्ट्रेल. रिमेंबर, जे ब्रॅकेट मध्ये मी लिहितोय ते त्या फाईलचं किंवा कोडचं ते काम आहे, राईट? ओ सॉरी, फर्स्ट रन्स इज program.cs. काय केलं, मात्र झालोय रे बाबा, आय एम बिकमिंग ओल्ड. तसं जसं तुम्ही 50 वर्षांना जवळ यायला लागतं तर इट्स लाईक केस्ट्रेल. फर्स्ट रन्स इज program.cs. आणि हे ब्रॅकेट मध्ये मी जे जे लिहितोय ते त्या कोडचं काम आहे की काय त्याचं मेन वर्क आहे. program.cs मध्ये दुसरे पण कामं होतात. मी आता तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं मला, पण रिमेंबर की तो केस्ट्रेल वेब सर्व्हरला चालू करतो. त्याच्यानंतर इट रन्स, व्हॉट रन्स इज startup.cs, राईट? सो दिस इज द सेकंड पार्ट. हा बघा, स्टार्टअप हा प्रोग्राम, राईट? startup.cs याचे दोन मेन काम आहेत. फर्स्ट आहे की जे जे तुम्हाला इनिशियलाइज करायचं आहे ऍप्लिकेशनचं, जसं एक्झाम्पल आता या ऍप्लिकेशन मध्ये काय काय पॅरामीटर्स आहेत की ह्याला तुम्ही कोणत्या सर्व्हरवरती रन करणार, ह्या ऍप्लिकेशनचं कंपनीचं नाव काय आहे, कॉन्फिगरेशन्स. सो फर्स्ट इज टू लोड द कॉन्फिगरेशन्स ऑफ द ऍप्लिकेशन, राईट? ऍप्लिकेशन मध्ये खूप काही कॉन्फिगरेशन असतो. सर्व्हर कुठे आहे, हे काय आहे, हा ऍप्लिकेशन, समजा आता एखादा ऍप्लिकेशन असेल जो हॉस्पिटल आहे, तर हॉस्पिटलचं लोगो काय आहे, तर हॉस्पिटलचं नाव काय आहे, तर काहीतरी तुम्हाला स्टार्टअप मध्ये काय काय गोष्ट लागतात, कॅशिंग करायचंय काय, राईट? ते सर्व कॉन्फिग इकडे लोड करतो. सेकंड, ह्याच्यामध्ये इट इवन गोज अँड डज ऍड सर्व्हिसेस पण इट ऍड्स, राईट? सो इफ यू लुक ऍट द startup.cs, let's look at startup.cs. We'll come back to this thing out here. हे आहे startup.cs, त्याचं फाईल आहे. या startup.cs मध्ये तुम्हाला you will see there are three methods. You can see there are three methods. One is configure services and another one is configure, right? Configure काय करतो? When you go to the configure out here, let's start with configure services. Configure services काय करतो? तो सर्व्हिसेस ऍड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा startup.cs will run, right? So in the startup.cs, the first thing which fires here is the constructor. We'll come to this. त्याच्यानंतर फायर होतो मेथड, तो आहे configure services. आणि त्याच्यानंतर फायर होतो मेथड configure. So you can say
दिस इज लाईक 2.1, 2.2 आणि 2.3, राईट. म्हणजे या स्टार्टअप डॉट सीएस मधलं हे आपलं मी हे दाखवलेलं, राईट. नाव कॉन्फिगर सर्व्हिसेस मध्ये काय, कॉन्फिगर सर्व्हिस मध्ये फॉर एक्झाम्पल जेव्हा एमव्हीसी कोर ऍप्लिकेशन चालू होतं तर तो बोलतो की तुम्हाला काय करायचं याच्यात, तुम्हाला एमव्हीसी कोर करायचंय की नाही करायचंय. फॉर एक्झाम्पल काय काय ऍप्लिकेशन मध्ये फक्त स्टॅटिक पेजेस आहेत, HTML पेजेस, त्याच्यामध्ये काही PHP नाही आहे, काय जावा नाही आहे, काय रन टाइम, फक्त स्टॅटिक अबाउटस. तर त्याच्यामध्ये कशाला एमव्हीसी कोर लोड करायचं, कारण एमव्हीसी कोर खूप हेवी आहे, राईट. सो यू कॅन सी हिअर इफ यू वॉन्ट, जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बोलू शकता आय डोंट वॉन्ट दिस ऍड कंट्रोलर विथ व्ह्यूज. मी हे जर कोड कॉमेंट केलं तर त्याच्यामध्ये तो सर्व्हिसेस ऍड होणार नाही, राईट. तर हे कॉन्फिगर सर्व्हिसेस ने वी ऍड सर्व्हिसेस लाईक ऍड कंट्रोलर विथ व्ह्यू. इफ यू सी देयर लॉट्स ऑफ अदर थिंग्स हिअर, सर्व्हिसेस डॉट ऑथेंटिकेशन, म्हणजे तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे की नाही, राईट. आणि जेवढे तुम्ही सर्व्हिसेस ऍड करणार तेवढं तुमच्या ऍप्लिकेशनचा लोड वाढणार आहे. तर त्याच्यामुळे मायक्रोसॉफ्टने काय केलंय की तुम्हाला जे सर्व्हिसेस पाहिजे तेच ऍड करा. सो कॉन्फिगर सर्व्हिसेस हेल्प्स यू टू ऍड सर्व्हिसेस. हे बघा वरती ह्याने कॉमेंट लिहिलंय, हे कॉमेंट मायक्रोसॉफ्टचं कॉमेंट आहे, यूज दिस मेथड टू ऍड सर्व्हिसेस, राईट. आता ह्याच्यामध्ये समजा मी ऍड सर्व्हिस केलं, ऍड कंट्रोलर विथ व्ह्यू, तर त्या कंट्रोलर विथ व्ह्यू त्याचं कॉन्फिगरेशन पण करावं लागेल. फॉर एक्झाम्पल याची राउटिंग कसं सेट करायचं, राईट. त्याची जी कॉन्फिगरेशन आहे ते तुम्ही कॉन्फिगर मेथडमध्ये करणार. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ऍड राउटिंग, ऍड एंड पॉइंट, हे नंतर बघू आपण. हा, सो कॉन्फिगर सर्व्हिसेस मध्ये यू ऍड द सर्व्हिस आणि इन दिस मेथड यू कॉन्फिगर द सर्व्हिस, राईट. सो प्लीज नोट, कॉन्फिगर सर्व्हिसेस मध्ये याच्यामध्ये यू विल गो अँड यू विल ऍड द सर्व्हिस आणि ह्याच्यामध्ये यू विल गो अँड यू विल कॉन्फिगर द सर्व्हिस. ओके. सो हे दोन मेथड्स आहेत, कॉन्फिगर सर्व्हिसेस अँड कॉन्फिगर, राईट. आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर पण आहे. यू कॅन सी देयर इज अ कन्स्ट्रक्टर. हा तुमचा स्टार्टअप डॉट सीएस फाईल आहे आणि याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर मध्ये पण वी कॅन राईट सम इनिशियलायझेशन लॉजिक विच यू वॉन्ट, राईट. सो द स्टार्टअप डॉट सीएस फाईल does two things. It adds services and it configures services. Okay. आणि हे एकदा startup dot cs file it is now running. After that, so this one here, these two methods, when they starts running, right, then your application is all there. Your application is fully running, right, and waiting for the end user request and response. So when you say bootstrapping, MVC course bootstrapping म्हणजे काय, दोन फाइल्स रन होतात. एक आहे program.cs ज्याच्यामध्ये वेब सर्व्हर रन होतो पहिला, आणि दुसरा आहे startup.cs ज्याच्यामध्ये आपल्याला जे जे सर्व्हिसेस पाहिजे ते रन, वॉट एव्हर सर्व्हिसेस वी वॉन्ट वी रन दॅट, राईट. आणि त्याच्यानंतर वन्स ऍप्लिकेशन इज रनिंग, आता तुम्ही रिक्वेस्ट पाठवलं, नाव व्हेन यू सेंड अ रिक्वेस्ट, राईट, व्हेरी क्विकली, definitely, just quickly, just so once you send, so once the application is running, तुमचं controller आहे, तुमचं view आहे, तुमचं model आहे, everything is running out there, right. So this is all up and running. So now when the end user sends a request, it will go to the controller and it will get the response. दुसरा end user will go to the server and send. म्हणजे हे दोन जे कोड आहेत ते परत परत फायर नाही होणार. हे फक्त फर्स्ट टाइम, वन टाइम, when you say .NET run, when you run the application, जेव्हा तुमचं वेब सर्व्हर चालू होतो, तर हे दोन जे कोड्स आहेत ते फक्त वन टाइम रन होतात. तर दिस इज कॉल्ड ॲज द बूटस्ट्रॅपिंग ऑफ MVC कोड, राईट. प्लीज नोट हा, बूटस्ट्रॅपिंग आणि रनिंग मध्ये फरक आहे. हे बूटस्ट्रॅपिंग आहे. आता जेव्हा रिक्वेस्ट या कंट्रोलरला जातो तर काय होणार, ती वेगळी गोष्ट आहे, त्याची सायकल वेगळी आहे. Getting guys? So this is the bootstrapping. Any questions here? Program.cs, नंतर startup.cs, आणि configure services आणि configure, right? I will put down the notes here so that you don't forget. So remember, program.cs, startup.cs, and in startup.cs मध्ये थोडंसं अजून त्याच्यामध्ये सायकल्स आहेत, अजून त्याच्यामध्ये मेथड्स आहेत. पहिला आहे constructor which fires, then what fires is configure services, and then what fires is configure, right? लास्ट पॉइंट म्हणजे कोणतं, हे रनिंगचं बोलतोय सर संदीप.
Here it is. Let me run this, guys. Let me run this application. Chala. Let me run this. What I will do is I will put debug points everywhere. मी इकडे एक debug point टाकतो. पहिला हा रन होणार. Yes. मी संदीप ते मी आता जरा डेमो करून दाखवते कारण कन्फ्युजन आहे मला माहित आहे. नंतर this will run. After that configure services will run. You can see मी सर्व जागेवरती debug point टाकले. Debug म्हणजे काय आपण स्लो ऍप्लिकेशन बघू शकतो, राईट. नाउ आय एम रनिंग द ऍप्लिकेशन म्हणजे मी माझं सर्व्हर मध्ये ऍप्लिकेशन चालू करतोय. हे एंड युजरचं रिक्वेस्ट नाहीये. एंड युजर रिक्वेस्ट कम थ्रू ब्राउझर, राईट. सो दिस इज स्टार्टिंग द ऍप्लिकेशन. आय विल स्टार्ट नाउ. You can see I've said F5. So first point which will run is program.cs. And please, I want you to debug and show the points as well, right? This is saying कि तुमच्याकडे SSL नाही आहे. मी तुम्हाला SSL configure करून देऊ. Yes, please configure it. So you say yes to it and don't ask me again. Now remember, हे जे आहे SSL चं जे warning box आहे ते तुम्हाला याच्यामध्ये नाही भेटणार. त्याच्यामध्ये VS कोड मध्ये तुम्हाला मॅन्युअली करावं लागेल. म्हणून मी हा व्हिज्युअल स्टुडिओ यूज केलाय कारण व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये काय खूप काही गोष्टी ते ऑटोमॅटिक करून वी कॅन जस्ट स्टार्ट वर्किंग अँड बी प्रोडक्टिव्ह, राईट. सो आय से येस कॉन्फिगर दिस. वॉर्निंग आहे की तुम्हाला हे करायचं आहे. मी तुम्हाला नंतर बोलला व्हॉट इज अ सर्टिफिकेट, SSL काय आहे ते, हा थंबप्रिंट काय आहे, मस्ट बी वी विल सी लेटर ऑन. फॉर नाउ I'm saying yes. Oh, you can see it is running only Kestrel. I don't want him to run Kestrel. I want him to run the full IIS, right? So let us go and change this. Remember I said you can run this only with Kestrel or you can run with IIS as a front-end proxy, right? तर मी आता याला IIS front-end proxy आहे त्याच्यानुसार मी रन करणार आहे. Let me say F5. Slow guys. Go through every concept. Become a professional developer. असं नाही की फक्त मला कोडिंग करता येतं, right? So there it is. Now remember, this is bootstrapping, running. हा सर्व्हर आता चालू होतोय, right? So let's see now. You can see the first debug point. हे बघा, पहिलं debug point कुठं आलंय? तुमचा program.cs मध्ये. आणि हा जो कोड आहे इकडं, this code is now running Kestrel. So I'll say F5, continue ahead. Second debug point. बघा कुठं आलंय? startup.cs मध्ये. याच्यामध्ये काय होतंय? हा कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर इज अ कॉन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. क्लासमध्ये जर कोणता पण क्लास आहे तुमच्याकडे कस्टमर किंवा सप्लायर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी इनिशियलायझेशन कोड लिहायचा असेल तर तुम्ही हे कन्स्ट्रक्टर मध्ये लिहिणार, राईट. तर हा कन्स्ट्रक्टरचा कोड आहे. प्लीज नोट, हा कन्स्ट्रक्टर इज नॉट अ कॉन्सेप्ट ऑफ MVC कोर. कन्स्ट्रक्टर हा MVC कोरचा कॉन्सेप्ट नाहीये. कन्स्ट्रक्टर हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा कॉन्सेप्ट आहे, राईट. सो फाईन, दिस इज गेटिंग फायर्ड. याच्यामध्ये आपण काहीतरी इनिशियलायझेशन करू शकतो, डेटा इनिशियलायझेशन. त्याच्यानंतर रन होणार कॉन्फिगर सर्व्हिसेस. लुक ॲट दिस. माझा जी एलो पॉइंट आहे, डिबग पॉइंट आहे आणि याच्यामध्ये विल से सर्व्हिसेस ऍड कंट्रोलर ऑथेंटिकेशन करा, सर्व्हिसेस ऍड कंट्रोल हे करा, राईट. तुम्हाला जे जे सर्व्हिस पाहिजे तेच ऍड करा याच्यात. कारण रिमेंबर की ऑल दीज सर्व्हिसेस विल गेट फायर्ड. जेव्हा तुमचा युजर जेव्हा रिक्वेस्ट करणार हे सर्व सर्व्हिसेस फायर होणार, राईट. सो ऍड सर्व्हिसेस आणि त्याच्यानंतर इट रन्स कॉन्फिगर. यू कॅन सी कॉन्फिगर. याच्यामध्ये काय? सो दिस इज add controller with views and this is use that service. Use controllers and configure the endpoint. Use SQL Server, configure the connection string, right? म्हणून if you look at the vocabulary, ज्या प्रकारे आपण याच्यात लिहितोय कोड, services.add, app.use. So we add the service here, we use the service here, right? So this is also getting fired, right? आता याच्यात काय काय डिफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत त्याच्यात तुम्ही जाऊ नका. फक्त एवढं विचार करा की याच्यामध्ये सर्व्हिसेसला कॉन्फिगर करतो, याच्यामध्ये सर्व्हिसेसला ऍड करतो, राईट. अँड आफ्टर दॅट युअर ऍप्लिकेशन इज नाव रनिंग. हे आहे बूटस्ट्रॅपिंगचं प्रोसेस. गेटिंग गाईज? ते मी पिक्चरल फॉर्मॅट मध्ये इकडे दाखवलंय, राईट. दिस इज कॉल्ड एज बूटस्ट्रॅपिंग. हा रिक्वेस्ट रिस्पॉन्सचा प्रोसेस नाहीये. डिड यू गेट समथिंग? लेट मी नो इफ दिस इज अंडरस्टूड. डिबग करून बघा, right? Any questions, guys? Did we understand the bootstrapping process? Right? But now, एकदा आपलं सर्व्हर चालू झाल्यावरती, now let us go to request response process. म्हणजे नंतर काय होणार आता? So let me again go to whiteboard.
right? So एकदा सर्व्हर तुमचं चालू झालं, he is waiting now. Now what after that, right? So after that, the end user sends a request. की मला, I want to do some action, right? The first hit goes to the controller. Remember, right? कंट्रोलर काय करतो, जर तुमचा मॉडेल असेल तर मॉडेल पासून काहीतरी डेटा असेल, एसक्यूएल सर्व्हर पासून यू कॅन लोड इट, राईट? आणि ते मॉडेलचा डेटा आहे तो व्ह्यू मध्ये त्याला पेस्ट करणार आणि त्याचा जो रेस्पॉन्स आहे तो एंड युजरला तो पाठवेल, राईट? सो पहिलं बूट स्ट्रॅपिंग प्रोसेस होतं जे तुमचं आहे startup डॉट CS अँड ऑल, आणि एकदा सर्व्हर चालू झाल्यावरती याला बोलतात रिक्वेस्ट रेस्पॉन्स प्रोसेस, राईट? सो दिस इज द स्टार्टिंग प्रोसेस. हा तुमचा बूट स्ट्रॅपिंग प्रोसेस आहे आणि दिस इज युअर रिक्वेस्ट रेस्पॉन्स किंवा रनिंग मध्ये काय प्रोसेस आहे तो, राईट? ओके, दिस यू टू कॅन क्लासिफाय दिस. हा तुमचा स्टार्टिंग आहे, हा तुमचा रनिंग आहे, हा तुमचा स्टार्टिंग आहे, राईट? हा लेट्स लुक ॲट द रनिंग प्रोसेस. ठीक आहे, हा आता आपला सर्व्हर आहे इकडं, इट इज रनिंग. ओके, आणि समजा कोणीतरी होम मध्ये क्लिक केलं तर काय होणार, राईट? सो लेट अस सी. So I will now go now to the, let's put debug point now in the controller. You can see this is the home controller out here. Yeah, I will put a debug point out here, right? So now when I click on the home controller, look at this. You can see now the controller fires first. जसं मी इंडेक्सला क्लिक केलं म्हणून त्याने इंडेक्सला फायर केले. आता आणि this index now when it fires, he says please return the view. So the first hit comes to the controller. त्या कंट्रोलरच्या एका ऍक्शन मध्ये पहिला हिट येतो आणि ती जी ऍक्शन आहे ते तुमचं व्ह्यू रन करणार. आता यावेळी जो माझा व्ह्यू आहे तो HTML आहे. सो इफ यू सी माय व्ह्यू, माझा जो व्ह्यू आहे इट इज दिस index.cs HTML, right? Let me put a debug point इकडं, right? Now look at this. Let's see it again. Home, view is getting invoked. नंतर मग व्ह्यू जे आहे, यू कॅन सी नाउ व्ह्यू इज गेटिंग पार्स्ड. व्ह्यू एकदा पार्स झाल्यावरती त्याचा जो HTML आहे तो इकडे येतोय. Getting guys? So after when the running starts, the hit is on the controller view and model and request response, right? Okay. So any questions here on the bootstrapping process and on the request response process, right? And request and response. So request response मध्ये काय होतं, first hit comes to the controller. त्या कंट्रोल मध्ये एखाद्या ऍक्शन कडे, तो ऍक्शन काय करतो, he goes and he invokes the view. तर मॉडेल असेल तर मॉडेलला इन्व्होक करणार and he will send the response to the browser, right? So this is the running process, right? Request response बोलायला, right? So guys, can we now, I expect an article here also, MVC core bootstrapping process and request response process, right? So MVC core, and please जर तुम्ही MVC core लिहिता part 1, part 2, part 3, right? MVC core bootstrapping, give some good name here जे तुम्हाला वाटते की समजायला पाहिजे. माझं वर्ड्स यूज करू नका, राईट? बूट्स और लाईक यू नो MVC core लाईफ सायकल नाही बोलू शकत त्याला, बट स्टार्टअप सायकल. Okay, let me put bootstrapping only, but you can use some easy words if you want. Bootstrapping process and request response process.